ओम साईराम. गोव्यातील फातोर्डा येथे राहणाऱ्या श्रीमती शांतू मडकईकर यांचा अनुभव त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. श्रीमती शांतू मडकईकर यांनी सांगितले की परमपूजनीय आबाजी पणशीकर यांच्या आज्ञेवरून मी 1978 पासून रोज घरी श्री साई चरित्राचा एक अध्याय वाचत आहे. त्यात आजपर्यंत खंड पडला नाही. आबांना आम्ही गुरुस्थानी मानतो. श्री साईचरित्र वाचता वाचता मला बाबांचे अनेक अनुभव आले आहेत. अनेक वर्षापूर्वीचा एक अनुभव येथे देत आहे. श्रावण महिन्यात आमच्या घरी पूजा होती. जवळपास 500 लोकांच्या स्वयंपाकाची तयारी करण्यात आली होती. मोठे स्टोव्हसाठी रॉकेल लागणार होते आणि नेमके त्या दिवशी संपूर्ण गोव्यात गॅस आणि रॉकेल उपलब्ध झाले नाही. स्वयंपाक करण्यास जवळपास 10 लिटर रॉकेल लागणार होते, पण सर्वांनी प्रयत्न करूनही रॉकेल उपलब्ध झाले नाही. सर्वजण चिंतेत पडले. आमच्याकडे रोज एक माणूस, ज्याला आम्ही बाप्पा म्हणत असू, तो येत असे. त्याचा साईबाबांवर विश्वास नव्हता. बाप्पा घरी आला आणि म्हणाला, आता एवढा स्वयंपाक कसा करणार? पैसे आहेत पण रॉकेल नाही. तुम्ही एवढे साईबाबांचे नाव घेता, तो आता येथे काय चमत्कार करणार आहे का? मी त्यावेळी घरात श्री साई चरित्राचा अध्याय वाचत होते. मी त्याला म्हणाले, बाप्पा तू थोडे थांब. माझा अध्याय वाचून झाल्यावर मी पोथी बंद केली आणि पुढे म्हणाले, आपण बाबांना प्रार्थना करू. त्याप्रमाणे मी बाबांना प्रार्थना केली. बाप्पा साशंकतेने माझ्याकडे पाहत होता. थोडा वेळ गेला असेल. बाहेरून एक बाई बाबांच्या दर्शनासाठी आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. ती म्हणाली, मी तुमच्यासाठी 10 लिटर रॉकेल आणले आहे, ते तुम्ही घ्या. तिचे ते शब्द ऐकून मी सरदच झाले. मी बाहेरून रॉकेलचे 10 लिटरचे 2 कॅन पाहिले आणि माझ्या डोळ्यातून अंधाश्रूच्या धारा लागल्या. त्या बाईला बाबांच्या दर्शनाला येताना रॉकेल आणण्याची बुद्धी कशी काय झाली असेल? कारण कोणीही श्री साईबाबांच्या दर्शनाला जाताना रॉकेल तर नेत नाही. साशंकतेने पाहणाऱ्या बाप्पालाही आपले अश्रू लपवता आले नाही. गळ्याशी आलेले संकट बाबांनी या प्रकारे अचानक दूर केल्यावर तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पुढील 2 तासात बाबांचा महाप्रसाद तयार झाला. भक्तांनो, विशेष म्हणजे ती बाई त्या दिवसापासून आजपर्यंत मला कधीही दिसली नाही. ती कोण होती हे वेगळं सांगायला नको. जो बाप्पा मला नेहमी बाबांबद्दल टोचून बोलत होता, तो आज बाबांचा निश्चिम भक्त झाला आहे. मी पहिल्यांदा शिर्डीत 1978ला गेले होते. मला शिर्डीतील काहीच माहिती नव्हती. मी रात्री बाबांच्या समाधीजवळ दर्शनासाठी गेले. समाधीवर साधारण 80 वर्षांचे पुजारी होते. मी दर्शन घेत असताना त्यांनी मला विचारले, अगं ताई, तू कधी आलीस? आता शिर्डीत राहणार आहेस का नाही? मी आजूबाजूला पाहिले, पण ते मलाच विचारत असल्याचे लक्षात आले. मी त्यांना म्हणाले, हो. मला तर शिर्डीत कोणीच ओळखत नव्हते. तरीही त्या पुजारीस माझी चौकशी करण्याची बुद्धी कशी काय झाली? एवढेच नाही तर मी पुढे 3 दिवस शिर्डीत राहिले असताना ते रोज पूजेनंतर मला भेटायला येत आणि मला बाबांच्या अनेक गोष्टी आपुलकीने सांगत होते. माझ्या मनात शिर्डीत माझे कोणी ओळखीचे नाहीत ही खंत बाबांनी दूर केली. आताही मी शिर्डीला वेळ मिळेल तेव्हा जात असते. काही दिवसापूर्वी मी शिर्डीला गेले होते. भल्या मोठ्या रांगेत उभे राहून दर्शन घेणे वयाच्या मानाने मला शक्य नव्हते. म्हणून मी माझ्या मुलीला आणि जावईला रांगेत दर्शनाला पाठवले. मी मात्र मंदिराच्या बाहेर खिडकीतून जे मुखदर्शन होते ते घेत एका जागेवर बसले. मी मनात बाबांना प्रार्थना केली, मी तृप्त आहे. मला आज जाऊन दर्शन पाहिजे असा आपणास आग्रह नाही. मी बाहेरूनच आपल्याला नमस्कार करते. थोडा वेळ गेला असेल आणि एक बाई माझ्याजवळ आली आणि विचारले, अगं ताई, तू कधी आलीस? बाबांचे दर्शन घेतलेस का? मी म्हणाले, नाही. तेव्हा ती म्हणाली, माझ्याबरोबर ये. आणि ती माझा हात धरून मला समाधी मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत नेऊ लागली. ती संस्थांची निवृत्त कर्मचारी होती. तिला सर्व ओळखत होते. तरीही दरवाजातील सुरक्षा रक्षकाने सांगितले, मंदिरात कॅमेरे लावले आहेत, साहेब मला बोलतील. पण त्या बाईने त्याला बाजूला होण्यास सांगितले आणि तिने मला हाताला धरून थेट समाधीजवळ नेऊन उभे केले. एक प्रकारे बाबांनीच मला खेचून समाधीजवळ आणले होते. ज्या बाईने मला समाधी मंदिरात नेले होते ती सुद्धा माझ्या ओळखीची नव्हती. ही सर्व बाबांची लीला होती.
माझ्या मागून रांगेतून समाधीजवळ आलेली माझी मुलगी आणि जावई मला समाधीजवळ पाहून आश्चर्यचकित झाले. मी त्यांना नंतर ही बाबांची लीला सांगितली. बाबा आजही आपल्यात आहेत. त्यांना श्रद्धेने हाक मारली असता ते तुमच्यासाठी धावत येतातच. मी नेहमी म्हणते, तुम्ही साई म्हणून हाक मारा, ते आईप्रमाणे धावत येतील. जय साईराम. यापुढेही आपणास असे अद्भुत अनुभव सांगण्यात येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.